हरिओम. अध्याय 5. ओवी क्रमांक 148 ते 157. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. काम क्रोध यांनी विरहित मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती इथेच म्हणजे या देहातच ब्रह्म बनतात. जिही विषयापासोनी हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा ते ऐसे कैसे निजाहले जे देहीची ब्रह्मत्वा आले हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगू. ज्यांनी आपण आपलं चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपल्या अधीन करून ठेवलं आहे असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत, म्हणजेच वृत्तींवर येत नाहीत. जे मोक्षरूप परब्रह्म आत्मज्ञानांचं जे साध्य तेच ते पुरुष आहेत असं अर्जुना तू समज. असे जे देहात असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगलं पण थोडक्यात सांगतो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयांमध्ये दृष्टी ठेवून नासिकेमध्ये असलेले प्राण आणि अपान यांना समान करून तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारुखोनिया सांडूनि दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामिये करीती. तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतःकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तिघींच्या भेटीच्या संधीत जिथे भुवयांच्या टोकाचा मिलाफ होतो तिथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात. उजव्या म्हणजे पिंगळा आणि डाव्या म्हणजे इडा नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती म्हणजेच रेचक आणि पूरक बंद करून म्हणजे कुंभक करून प्राण म्हणजे हृदयस्थ वायू आणि अपान म्हणजे गुदस्थ वायू यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी
म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे करतात. यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचं नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपलं अंतिम ध्येय ठेवतो आणि इच्छा, भय आणि क्रोध ही ज्यांची नाश पावली आहेत, तो सर्वदा मुक्तच समजावा. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये. तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तैसे मनपण मुदल जाये मग अहम भावादिक के आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवी तो. तिथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारं पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला एक गटारातलं पाणी आणि एक गंगेचं पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राण अपानांच्या निरोधाने मूर्ध्नी आकाशात मनाचा लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटतं, तो मनोरूपी पडदा फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटलं म्हणजे प्रतिबिंब नाहीसं होतं, त्याप्रमाणे मनाचं मन पण मुळीच नाहीसं झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कुठे राहिले. म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. हरिओम.